नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा दिवस आनंदी व्यतीत होतो. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवले तर पैसा कमावू शकाल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून एकांतात आनंदी क्षण घालवाल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. उपाय: सूर्यकिरणामध्ये हिरव्या रंगाची काचेची बाटली ठेवा. या पाण्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा आणि आजारापासून मुक्त राहा. वृषभ राशी, आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतात. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. ध्यानधारणा तुम्हाला आनंद आणि समाधान मिळवून देतील. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. कुटुंब, पैसा, प्रेम यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता. तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील. उपाय: यशस्वी आर्थिक जीवनासाठी गरीब व गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा. मिथुन राशी, शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण कराल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमचा जोडीदार आज तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. तेलकट आणि तिखट आहार टाळा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर तो पैसा तुम्हाला आज परत मिळण्याची शक्यता आहे. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. उपाय: गंगेचे पाणी शिंपडून कुटुंबात शांतता आणि आनंद कायम ठेवा. कर्क राशी, चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देईल. त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्याने तुमची प्रकृती ताजीतवानी होईल.
परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल, परंतु तुम्ही असे करण्यात सक्षम होणार नाही. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीवन खूप सुंदर झाले आहे. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पूर्वेकडे तोंड करून जेवण करा. सिंह राशी. मित्रपरिवार आणि नातेवाईक तुमच्याकडून अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारे जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्याल. अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही आनंद साजरा कराल. तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. प्रेमामुळे तुमचे आयुष्य मोहरून जाईल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आज कुठल्या सहकारी सोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता. तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल. कन्या राशी. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून शिक्षण घेता तर अशा लोकांपासून दूर राहा जे तुमची धन आणि वेळ बर्बाद करतात. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देईल. उपाय: परिपूर्ण व्यवसायाकरता आपल्या घरातील प्रवेशद्वाराला सकाळी सकाळी शुद्ध पाण्याने धुवा. तूळ राशी. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. याची जाणीव ठेवा. प्रेमाचा आनंद घेता येईल. खूप अल्पसे अडथळे येतील, परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते.
तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल, कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते मिळाले नाही तर ते काम करत नाहीत. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. उपाय: पलंगाच्या चारही पायामध्ये चांदीचे 4 खिळे बनवून त्यात ठोकून दिल्याने नोकरी अथवा बिझनेसमधल्या अडचणी दूर होतील. वृश्चिक राशी. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्यांची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, परंतु तुम्ही ही वेळ निभावून न्याल. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत, त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा. उपाय: कौटुंबिक सदस्यांच्या आनंदात वाढ होण्यासाठी एक छिद्राचे कांस्य नाणे पाण्यामध्ये फेकले जाऊ शकते. धनुराशी. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. मेहनत आणि सहनशीलता याद्वारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. विश्रांतीसाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळी समवेत वेळ घालवा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे आणि रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. उपाय: गाईला उकडलेले बटाटे हळदीची पावडर टाकून खाऊ घाला, त्यामुळे तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. मकर राशी. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात असे तुम्हाला वाटेल. प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. आनंददायक संध्याकाळ घालवण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा
जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही उदास राहाल. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. उपाय: कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहण्यासाठी आपल्या वजना एवढे धान्य एका गोशाळेत दान करा. कुंभ राशी. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नामुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे, ही गोष्ट आज तुम्ही समजाल. परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या घरच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. अनोखा उत्साह तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. उपाय: ओम सूर्यनारायण नम मंत्राचा उच्चार करा. मीन राशी. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे, आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषतः आपला जोडीदार बरोबर वावरताना तर नकोच. अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारावर हुकुमशाही गाजवू पाहाल तर गंभीर समस्या उद्भवेल. उपाय: कौटुंबिक आयुष्यातील सुखद क्षणांना प्राप्त करण्यासाठी गायीला धान्य खाऊ घाला. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.